आपण पाहत आहात CI न्यूज। नंदुरबार येथे बदलापूरच्या आदर्श शाळेत 4 वर्षीय 2 विद्यार्थिनींवर अत्याचार झाला। त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे 22 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील निंदनीय असलेल्या अशा या घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आले। राज्य शासन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर नसून नुकताच कोलकाता येथील घटना घडली असून तरी देखील शासनाने त्यापासून कुठलाही धडा घेतला नाही। शासन याबाबत गांभीर्याने विचार करीत नसल्याने शासनाच्या विरोधात बदलापूर येथील 4 वर्षीय 2 मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करण्यात आले आहे। यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या घटनेचा निषेध नोंदविला। या घटनेतील दोषींवर कारवाई करून त्यास जलद न्यायालयातून खटला चालवून संबंधित दोषी कर्मचाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, तालुका प्रमुख रमेश पाटील, वासुदेव गांगुर्डे, युवा सेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, महिला शहर प्रमुख चेतना माळी, उपप्रमुख चारुमती बागुल, उपप्रमुख प्रमिला धनगर, उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी महिलांसह मुली सुरक्षित नसल्याचे महाविद्यालयीन युवती मेघना पाडवी, इयत्ता 3रीची विद्यार्थिनी धनश्री मराठे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले। नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे। धन्यवाद।